गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आज आम्ही कुठे आलेलो आहोत? तुम्ही गणपती बाप्पाचा फोटो पाहून ओळखलाच असेल. आज आम्ही आलेलो आहोत अष्टविनायकामधील 8व्या शक्तिस्थळाला भेट देण्यासाठी, म्हणजे दर्शन घेण्यासाठी. हो, बरोबर आहे, रांजणगावला आम्ही आलेलो आहे, जे की पुण्यापासून 50 किलोमीटर वर आहे आणि शिरूर तालुक्यात पुणे जिल्ह्यात नगर रोडवर रांजणगाव आहे. हे अष्टविनायकापैकी एक 8वं स्थळ आहे गणपती बाप्पांचं. तर इथे आम्ही आलेलो आहोत. इथे बघा किती सारे दुकानं आहेत बाहेर लावलेली, खूप सारे वस्तू ठेवलेल्या आहे विकायला, प्रसाद आहेत. तर आधी मी या मंदिराबद्दल तुम्हाला थोडीशी माहिती सांगू इच्छिते, तर ती प्लीज नीट ऐका. तर हे श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती हे महाराष्ट्रातील अष्टविनायकांपैकी एक अत्यंत महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं होतं. या गणपतीला महागणपती असं का संबोधलं जातं? कारण गणपती अत्यंत शक्तिशाली आणि सिद्धी प्रदान करणारा मानला जातो रांजणगावचा गणपती. तर पुराणकथेनुसार भगवान शिवांनी त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी याच गणपतीची आराधना केली होती आणि विजय प्राप्त केला होता असं म्हटलं जाते. आता या मूर्तीचं वैशिष्ट्य काय आहे? तर रांजणगावच्या गणपतीची मूर्ती ना पूर्वाभिमुख आहे आणि कोणी म्हणतं की दक्षिणाभिमुख आहे, असं पण म्हटलेलं मी ऐकलेलं आहे. पण मूर्ती खूप भव्य आणि तेजस्वी आहे. या मूर्तीला 10 हात आणि 10 सोंडा असल्याचे पण मानले जाते. रांजणगाव महागणपती हे केवळ मंदिर नाही, तर शक्ती, श्रद्धा आणि विश्वासाचे प्रतीक आहे. अष्टविनायक यात्रेचा हा पवित्र शेवट प्रत्येक भक्तांच्या मनाला समाधान देत असतो. पण आजकाल ना गणपती बाप्पा म्हणा किंवा कुठल्याही देवस्थानाला जेव्हा आपण जातो ना, तेव्हा असं वाटतं की देवाचा किंवा मंदिराचा खेळ किंवा बाजार मांडलेला आहे. आता इथेच बघा ना, तात्काळ दर्शन घ्यायचं असेल तर 100 रुपये पास काढावे लागेल. कुठेही काही करायचं असेल तर तुम्हाला, म्हणजे मला असं म्हणायचं की पार्शियलिटी का ठेवता? तुम्ही देवाच्या दर्शनासाठी आलेले आहात तर प्लीज त्या रांगेतच लागा, दर्शन व्यवस्थित घ्या. पुजाऱ्यांनी पण पैसे मागायला नको, लोकांनी पण द्यायला नको. लोक देतात म्हणून ते लोक मागतात, पुजारी लोक मागतात. इथे पण लिहिलेलं होतं 100 रुपये द्या, लवकर तुमचं दर्शन होईल वगैरे वगैरे. तर असं बऱ्याच मंदिरामध्ये असतं. तर मला तरी वाटतं की देवाचा आणि मंदिराचा नुसतं बाजार खेळ मांडलेला आहे. तुम्हाला मनोभावे दर्शन करायचं आहे तर जा ना, मनोभावे दर्शन घ्या, लाईनमध्ये लागा, व्यवस्थित दर्शन घ्या, भांडू नका. तर असं सगळं या व्हिडिओ माध्यमानुसार मला सांगायचं होतं. असो, खूप भली मोठी रांग होती दर्शनाची, कारण संडे होता, ऑब्व्हियसली तिथे गर्दी असणारच होती. तर आम्ही खूप लाईनमध्ये लागलो, मग दर्शन घेतलं आणि दर्शनाला पण खूप वेळ लागला. तर हे मंदिराचा एकंदरीत आतला परिसर आहे, खूप सुंदर, खूप प्रसन्न आहे. एवढी गर्दी असून पण शांतता होती, खूप छान होतं, एकदम रम्यक वातावरण होतं, करमत होतं छान. तर हा आतला परिसर आहे. एकदम गाभाऱ्यात मोबाईल न्यायला बंदी आहे, सो मी नेऊन तुम्हाला दर्शन करू शकले नाही आहे. आणि हे बघा, म्हणजे आता हे बघा, या मंदिराची रचना ना पेशवाई कालीन किल्ल्यांसारखी मजबूत आहे. म्हणजे मंदिराच्या चारही बाजूनी उंच भिंती तर आहेच, पण पूर्वी हे मंदिर आक्रमणांपासून संरक्षणासाठी बांधले होते. तर एका किल्ल्यासारखं याचं थोडंसं आहे मंदिर, दिसतं. हा बघा, इथे कलश टाईप ठेवलेला आहे, खूप सुंदर आहे, खूप मोठं होतं ते पण ठेवलेलं. मृदंग ठेवलेला होता, तर त्याला हात लावायला बंदी होती कारण गर्दी खूप होती, काल शिस्तीत होतं सर्व. तर हा पण मंदिराच्या म्हणजे आतली बाजू आहे मंदिराची, कारण आम्ही लाईनमध्ये लागलेलो होतो ना, तर दर्शनाला जात होतो, तर म्हटलं आतला पण काढावं थोडासा ब्लॉग. तर हे मंदिराचं काम बघा, किती छान असं कोरीव दगडातलं आहे, जुनं आहे, खूप सुंदर आहे. इथे हिरकणी कक्ष पण होतं, बसायला बेंचेस पण होते अधेमध्ये. तर दर्शन म्हणजे लाईनमध्ये लागून सुद्धा काही हे नाही वाटलं, असं त्रास नाही झाला कुणाला विशेष म्हणजे. तर हा आहे आतला गाभारा, म्हणजे सॉरी, दर्शन घेतल्यानंतरचा परिसर बाहेरचा. आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता म्हणून मी नाही दाखवू शकले तुम्हाला, सो सॉरी फॉर दॅट. आणि मग आलो आम्ही बाहेर, गार्डन होतं, मंदिराचाच परिसर होता हा. मग या गार्डनमध्ये प्राणी वगैरे होते छान ठेवलेले, मुलांना फार मज्जा आली, खूप छान वाटलं एकंदरीत. गार्डनमध्ये पण खूप भारी वाटत होतं. इथे वेगवेगळ्या प्रकारचे खूप सारे मनी प्लांट्स होते, जे लोकांनी अक्षरशः चोरून चोरून तोडून नेलेत. असो, तर हा बघा, इथे पण खूप छान असा कलश ठेवलेला आहे, खूप सुंदर एकंदरीत वातावरण होतं, खूप सुंदर परिसर आहे. तुम्ही नक्की अवश्य एकदा इथे भेट द्या. अष्टविनायकापैकी 8वं गणपती स्थळ आहे हे. व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा, तुमचे अनुभव कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
तर कसा वाटला हा व्हिडिओ प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, नमस्कार सर्वांना. काळजी घ्या तुमची आणि तुमच्या आईवडिलांची. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. हे माझं चॅनल आहे, सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.